नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी याच्यामधील विज्ञान विभाग पहिला, यामध्ये आपण अवकाश मोहिमांविषयी स्टडी करतोय. हा शेवटचा लेसन आहे या फर्स्ट पार्ट मधला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलं की युरी गागरिन किंवा राकेश शर्मा यांनी अंतराळामध्ये कशा प्रकारे प्रवास केला. त्याचप्रमाणे हबल स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण गॅलेक्सीज किंवा इतर ग्रह किंवा कॉमेट मध्ये असणारे छोटे पार्टिकल्स सुद्धा पृथ्वीवर त्याचे इमेज बघत असतो. आपण अवकाशामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात कशा प्रकारे बरेचसे उपग्रह सोडले. रशियाने पहिला उपग्रह स्पुटनिक हा अवकाशात सोडला आणि त्याच्यानंतर ही अवकाश मोहिमांची जी म्हणजे मोहिमा ज्या होत्या त्या पूर्णपणे सर्वकडे चालू झाल्या आणि त्याच्यामध्ये भारत देशाने सुद्धा वाखाणण्याजोगं यश मिळवलेलं आहे आणि अवकाशात यान सोडणाऱ्या देशांमध्ये भारताने सुद्धा आपला क्रमांक अबाधित राखलेला आहे. म्हणजेच आपण सुद्धा स्पेस रिसर्चच्या साहाय्याने बऱ्याचशा गोष्टींच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. जसं की आपण टेलिकम्युनिकेशन बघतो किंवा दूरचित्रवाणीवर जे आपण मॅचेस वगैरे बघत असतो त्या कशा प्रकारे प्रक्षेपित होतात, तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे कृत्रिम सॅटेलाइट म्हणजेच कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून आपण अशा प्रकारच्या गोष्टी पाहत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया की हे उपग्रह पृथ्वीभोवतील कक्षेमध्ये कशा प्रकारे स्थिरावत असतात आणि कशा प्रकारे आपल्याला ह्या माहितीचं आदान प्रदान केलं जातं. जेव्हा कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा, आता भ्रमण कक्षा कशा प्रकारच्या असतात, तीन प्रकारच्या भ्रमण कक्षांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यापूर्वी आपण बघूया, सर्व उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत नाहीत. म्हणजे कार्य कोणतं आहे, कोणत्या प्रकारचं कार्य करायचं आहे त्याच्यावर आधारित असतं की त्यांची कक्षा किती किलोमीटर उंचीवर असावी. म्हणजे काही उपग्रह जे असतात ते 35,000 किलोमीटर उंचीवर सुद्धा भ्रमण करत असतात किंवा काही 520 किंवा 550 किलोमीटर उंचीवर सुद्धा भ्रमण करीत असतात. म्हणजे याचा अर्थ त्यांचं कार्य कोणतं आहे त्याच्यावर त्यांची भ्रमण कक्षा अवलंबून असते. भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी, लंब वर्तुळाकार असावी म्हणजे इलिप्टिकल असावी, विषुववृत्तीय समांतर म्हणजे विषुववृत्त मधून जातं आणि त्याच्यामुळे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवांतर इथे काही संबंध येत नाही. म्हणजे ती विषुववृत्ताला समांतर असावी किंवा विषुववृत्ताशी कोन करणारी असावी. हे उपग्रहाच्या कार्यानुसार ठरते. म्हणजे आपण तो उपग्रह सोडलेला आहे त्याचं काम काय आहे, त्याचा आपल्याला उपयोग काय आहे, त्याच्यानुसार त्याची कक्षा ठरवली जाते. प्रक्षेपकांमार्फत उपग्रह विशिष्ट उंचीवर नेऊन त्याला विशिष्ट वेग VC दिला जातो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या स्लाइडमध्ये जे एक सूत्र बघणार आहोत त्या सूत्राला अनुसरून हे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेभोवती गोलाकार फिरत राहतात आणि ते पृथ्वीकडे खेचले जात नाहीत किंवा बाहेर सुद्धा फेकले जात नाहीत. तर याचं कारण काय आहे, तर वर्तुळाकार गती. आता वर्तुळाकार गतीवर त्या उपग्रहांमार्फत सेंटरवर म्हणजे आपण समजूया पृथ्वीच्या सेंटरवर एक बल लावलं जातं आणि त्या बलामुळे ते खाली पडत नाही. आता लक्षात घ्या की PSLV, GSLV अशा प्रकारच्या प्रक्षेपकांमार्फत उपग्रह विशिष्ट उंचीवर नेऊन त्याला विशिष्ट वेग VC दिला जातो. VC कशासाठी दिला जातो, तर VC म्हणजे विशिष्ट वेग आहे, एक त्याचा एक स्पीड ठरलेला आहे व हा वेग कक्षेच्या स्पर्शिकेच्या दिशेने असतो. लक्षात ठेवा, कक्षेची स्पर्शिका असते, स्पर्शिका नेहमी रेडियसला म्हणजे टँजेंट म्हणजे नेहमीच रेडियसला परपेंडिक्युलर असते, 90 अंशाचा कोन केलेला असतो. आता लक्षात घ्या, M वस्तुमान असलेला उपग्रह R त्रिज्येवर आहे व पृष्ठभागापासून H उंचीवर असून VC ही त्याची चाल आहे, त्याचा स्पीड आहे. म्हणून त्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आपण बोलू शकतो mvc²/r एवढे असेल. आता हा mvc²/r हा जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आपण जत्रेमध्ये वगैरे मौत का कुवा बघतो आणि त्याच्यामध्ये तो मोटरसायकल स्वार गोल गोल फेऱ्या मारत असतो त्या विहिरीमध्ये म्हणजे कुव्यामध्ये, तरी तो खाली पडत नाही कारण त्यावेळेला तो सेंटरवर एक फोर्स टाकत असतो, तो म्हणजे असतो सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे अभिकेंद्री बल. आणि याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे mvc²/r. VC ही व्हेलॉसिटी आहे, V आणि C इथे वेगळे नाही आहेत, V² आहे तो, फक्त इथे C आपण एक विशिष्ट वेग आहे म्हणून त्याला VC² असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे अभिकेंद्री बल पृथ्वीच्या सेंटरवर कार्य करत असतं आणि हा जो उपग्रह आहे तो सोलर पॅनलच्या साहाय्याने आपली ऊर्जा मिळवत असतो आणि विशिष्ट कक्षेमध्ये त्याचं परिभ्रमण होत असतं. इथे पहा, उपग्रह आपल्याला दिसतो पृथ्वीच्या भोवती एक रेडियस आहे ती H या हाईटवर आहे. रेडियस आपण कॅपिटल R ने दाखवलेली आहे
आणि स्मॉल आर ने आपण कॅपिटल आर प्लस एच दाखवतो. म्हणजे एच ही त्याची हाईट आहे. काही हाईटवर समजा 35,000 किलोमीटरवर किंवा 20,000 किलोमीटरवर सुद्धा आपण त्या उपग्रहाला ठेवू शकतो आणि त्याला वर्तुळाकार गती दिली की तो पृथ्वीभोवती गोल गोल कक्षेत फिरू शकतो. आणि तो टँजेंट असल्यामुळे अभिकेंद्री बल जे mv²/r कार्य करतो आणि त्या स्पीड व्हेलॉसिटीमुळे तो पृथ्वीकडे खेचला जात नाही. कारण हे अशा प्रकारचं बल तिथे त्याची म्हणजे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो 0 करून टाकतो आणि म्हणून तो एका विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहतो. इथे आपल्याला दिसतंय कॅपिटल आर ही पृथ्वीची त्रिज्या आहे आणि स्मॉल एच ह्या उंचीवर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्या उपग्रहाला ठेवलेला आहे आणि स्मॉल आर जो दाखवलेला आहे तर या दोघांची बेरीज आहे कॅपिटल आर प्लस एच. पृथ्वीची त्रिज्या जी 6,400 किलोमीटर आहे आणि काही ठराविक हाईट त्याच्यावरती तो उपग्रह आपण ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे ही कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा असते. इथे पहा जे अभिकेंद्री बल आपण बघितलं mv²/r हे पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्व जे आहे ते त्याला प्रदान केलं जातं. आता अभिकेंद्री बल म्हणजेच काय तर पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल म्हणजेच अभिकेंद्री बल होय जे आपण mv²/r केलं. आता mv²/r प्लस एच असं आपण इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे. आरच्या स्मॉल आरच्या ठिकाणी आर प्लस एच कारण एका ठराविक हाईटवर तो उपग्रह आपण तिथे वर ठेवलेला होता इज इक्वल टू. आता पृथ्वी उपग्रहातील गुरुत्वीय बलाचा फॉर्म्युला काय आहे तो आपण दुसऱ्या लेसन मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये पाहिला होता. gmm/r प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. जी म्हणजे अर्थ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे 6.67 × 10⁻⁻19 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर त्याचा एकक आहे. कॅपिटल एम हे पृथ्वीचा मास आहे आणि त्याच्यानंतर स्मॉल एम म्हणजे जो उपग्रह आहे त्यांचं मास. त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे कॅपिटल आर ही पृथ्वीची त्रिज्या आणि एच या हाईटवर तो उपग्रह फिरत आहे. आता आपण आर प्लस एच आणि पलीकडे असलेला आर प्लस एच स्क्वेअर याच्यामधला एक आर प्लस एच कॅन्सल करूया कारण तो पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आणि आर प्लस एचचं एक ब्रॅकेट लेफ्ट हँड साईडचा कॅन्सल होत vc² आणि पलीकडे असलेला न्यूमरेटरला असलेला एम आणि लेफ्ट हँड साईडला असलेला स्मॉल एम हे दोन्ही कॅन्सल होणार आहेत आणि vc² इज इक्वल टू gm/r प्लस एच एवढं एक्सप्रेशन राहणार आहे. आपल्याला vc पाहिजे म्हणजे त्याची चाल पाहिजे तर आपण स्क्वेअर रूट घेऊया. vc² स्क्वेअर रूट vc इतकं येतं आणि इकडे स्क्वेअर रूट मध्ये gm/r प्लस एच इतका येतो. आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कळतं की स्मॉल एमचा उल्लेख ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही झालेला नाहीये. म्हणजे उपग्रहाच्या मासवर उपग्रह किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे त्याच्यावर तो विशिष्ट स्पीड जो आहे तो अवलंबून नसतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मी नसतो असं म्हणालेलो आहे कारण कॅपिटल एम हे पृथ्वीचं मास आहे आणि स्मॉल एम हे त्या उपग्रहाचं मास आहे. परंतु आपण जेव्हा शेवटचं एक्सप्रेशन बघितलं तेव्हा vc इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये कॅपिटल G कॅपिटल M/r प्लस एच म्हणजे हे सर्व कशावर अवलंबून आहे तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो कॉन्स्टंटच आहे. पृथ्वीचा मास कॉन्स्टंट आहे, पृथ्वीची त्रिज्या कॉन्स्टंट आहे आणि त्याच्या हाईटवर सर्वात जास्त अवलंबून असतं. वरील सूत्रावरून असे दिसून येते की विशिष्ट वेग हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी अगोदरच पण इथे पण लक्षात ठेवा की स्मॉल एमचा कुठेही उल्लेख तिथे शेवटच्या सूत्रामध्ये आलेला नाही आहे. तो कॅन्सल होतोय आणि त्याच्यामुळे स्मॉल एम वर म्हणजे उपग्रहाच्या वस्तुमानावर ते अवलंबून नाही. म्हणजे विशिष्ट वेग vc हा त्याच्यावर अवलंबून नसतो. उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढत जाते तसा तसा त्या उपग्रहांचा स्पर्श रेषेत असलेला वेग कमी होत जातो. म्हणजे स्पर्श रेषेत जो वेग असतो याचं कारण का आपण बघितला फॉर्म्युला vc इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ gm/r प्लस एच म्हणजे r प्लस एच हे vcच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. जसे जशी उंची वाढत जाईल तसा विशिष्ट वेग कमी होत जातो कारण हे एकमेकांच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत, व्यस्त प्रमाणात आहेत. भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षांची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण केले जाते. आता ते क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं जातं ते आपण ह्या स्लाइडमध्ये पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा उच्च कक्षा म्हणजे हाय ऑर्बिट ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासून उंची 35,780 किलोमीटर किंवा जास्त याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा असं म्हणतात. लक्षात ठेवा ह्या कक्षेत जेव्हा उपग्रह जातो त्यावेळेला तो ह्याला फिरायला पृथ्वीच्या भोवती एक कक्षा पूर्ण करायला त्याला 24 तास लागतात. आपल्याला माहित आहे पृथ्वीला सुद्धा एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करायला 24 तास लागतात. म्हणजेच दोन्हीही एकमेकांना समांतर चालतात, उपग्रह सुद्धा आणि पृथ्वी सुद्धा. म्हणजे ते एका फक्त ठराविक ठिकाणच आपल्याला हवामान किंवा इतर गोष्टी दाखवत असतात. म्हणजे आपण जर भारत
भारताचा जो नकाशा आहे त्याच्यावर जर ह्या उपग्रहाला ऍडजस्ट केला तर तो फक्त भारताविषयीच गोष्टी आपल्याला दाखवणार आहे, कारण दोघांचं परिवलन एकाच वेळेला 24 तासात होतं आणि म्हणून पृथ्वी जशी फिरते तसाच हा उपग्रह सुद्धा फिरतो. आता एकाच गतीने समांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होतो. अशा आणि त्याचप्रमाणे हे दोन्ही म्हणजे पृथ्वी फिरते आणि त्याच्याभोवती त्याच स्पीडने उपग्रह फिरतोय, म्हणजे ते एकमेकांच्या कायम समोर राहतील आणि त्यामुळे अशा प्रकारच्या उपग्रह ज्यांची कक्षा उच्च असते, साधारण 35,780 किलोमीटर असते, असे जे उपग्रह आहेत ते भूस्थिर उपग्रह असं त्यांना म्हटलं जातं. असे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण 24 तासात जर त्याची एक कक्षा पूर्ण होत असेल तर पृथ्वी सुद्धा तेवढाच वेळ लावते. म्हणजे पृथ्वीच्या एका ठिकाणच्या सभोवताली, म्हणजे आपण भारत देशाच्या सभोवताली ठेवले तर ते भारतातच फक्त हवामान किंवा इतर गोष्टी दाखवू शकतात. म्हणून हवामानशास्त्रात दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या संदेशवहनामध्येही याचा उपयोग होतो. म्हणजे भारताशी रिलेटेड ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त इथल्याच गोष्टी तो उपग्रह दाखवत असतो. काही उपग्रह 20,200 किलोमीटरवर असतात. ते उपग्रह साधारण दिशादर्शक उपग्रह म्हणून त्यांना संबोधलं जातं. आता बघा, मध्यम कक्षा, ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यान असते, अशा कक्षांना मध्यम कक्षा म्हणतात. भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात. म्हणजे हे दक्षिण किंवा उत्तर ध्रुवाविषयी काही माहिती आपल्याला देत नाहीत. याचं कारण ते विषुववृत्ताला समांतर फिरत असतात. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काही 20,200 किलोमीटर या अंतरावरून चालणारे उपग्रह जे आहेत ते दिशादर्शक उपग्रह म्हणून वापरले जातात. इथे 2000 कमी असा उल्लेख झालेला आहे, कमी नसून तो किलोमीटर आहे, याची आपण नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे 35,780 याच्या टाईप होताना कमी, म्हणजे याच्याऐवजी ते किलोमीटर असं आपल्याला वाचायचं आहे. आता बघा, त्यामुळे काय होतं, हे फक्त विषुववृत्ताला समांतर फिरत असल्यामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत. म्हणजे मध्यम गती ज्यांची असते, मध्यम उंचीवर जे असतात ते फक्त विषुववृत्ताचा अभ्यास करतात. त्यासाठी मग ध्रुवीय प्रदेशावरून जाणाऱ्या लंब वर्तुळाकार कक्षा वापरण्यात येतात. या कक्षांना ध्रुवीय कक्षा म्हणतात. म्हणजे इथे आपण दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव याप्रमाणे विषुववृत्ताचा काही भाग यांचा अभ्यास करू शकतो, कारण यांच्या कक्षा लंब वर्तुळाकार असतात. त्या कशा असतात त्या आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. या कक्षांमध्ये उपग्रह जवळपास 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. उदाहरणार्थ दिशादर्शक उपग्रह, म्हणजे 2 ते 24 तास याला फिरण्यासाठी लागत असतात. आता ह्या कक्षा कशा असतात हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये पिक्चर दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याविषयी नॉलेज येणार आहे. आता बघा, निम्न कक्षा, ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासून उंची 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर, इथे सुद्धा कमी असा उल्लेख झालेला आहे, परंतु किलोमीटर असा आपल्याला वाचायचा आहे. अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात. शास्त्रीय प्रयोगांसाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह निम्न कक्षांमध्ये भ्रमण करतात. निम्न म्हणजे 180 ते 2000 किलोमीटर पर्यंतच्या कक्षा. त्यांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात त्याचे एक परिभ्रमण पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थान हबल दुर्बीण, म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप आपण बघितलंच की जो अवकाशामध्ये चालणाऱ्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला पृथ्वीवर त्याचे पिक्चर्स देत असतो. आता हे हबल दुर्बीण, हबल स्पेस टेलिस्कोप हे सुद्धा याच प्रकारच्या कक्षांमध्ये म्हणजे निम्न कक्षांमध्ये फिरत किंवा परिभ्रमण करत असतात. या पहा, आपण ज्या आतापर्यंत ज्या कक्षा शिकलो म्हणजे कुठल्या तर उच्च कक्षा ज्या 35,000 किलोमीटर, साधारण 35,780 किलोमीटर, त्यानंतर मध्यम कक्षा 2000 ते 35,780 किलोमीटर, आणि त्याच्यानंतर निम्न कक्षा आपण बघितली. ही निम्न कक्षा 200 ते 2000 किलोमीटर पर्यंत, आणि जी दुसरी मध्यम कक्षा जी आहे ती लंब वर्तुळाकार फिरून दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवांची माहिती आपल्याला देत असते. आता आपल्याला बाजूला स्लाइडमध्ये बघा, पुण्यातील COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी, लक्षात घ्या, या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह तयार करून इस्रोच्या मार्फत 2016 साली अवकाशात पाठवला. या उपग्रहाचे नाव स्वयं असून वजन सुमारे 1 किलोग्रामच्या जवळपास आहे. म्हणजे ह्याचं वजन फक्त 1 किलोग्राम आहे, आणि 2016 साली पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हा इस्रो मार्फत पाठवलेला आहे. तो पृथ्वीपासून 515 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करीत आहे. म्हणजे वर्तुळाकार गती त्याला आपण कुठेही देऊ शकतो.
असं काही नाही की एका ठिकाणीच म्हणजे 35,800 किलोमीटर द्यायला पाहिजे असं काही नसतं. याचं कारण त्याला वर्तुळाकार गती दिली की पृथ्वीच्या केंद्रकावर तो mv²/r हे अभिकेंद्री बल प्रयुक्त करतो आणि आपल्या दिलेल्या कक्षेत फिरत राहतो. कारण इथे टँजेन्शियल पाथ तयार होतो त्या उपग्रहाचा आणि त्याच्यामुळे 90 अंशाचा कोन रेडियस आणि त्या उपग्रहाच्या भ्रमणामध्ये झाल्यामुळे तो उपग्रह कधी पृथ्वीवर पडत नाही. आता याचं मुख्य काम काय स्वयंचं, तर त्याचे मुख्य कार्य पृथ्वीवरील एका स्थानाहून दुसऱ्या स्थानापर्यंत एका विशिष्ट पद्धतीने संदेश पाठवणे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनीच म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उपग्रहाचा शोध लावलेला आहे आणि तो इस्रो मार्फत 2016 साली अवकाशात पाठवलेला आहे. इथे बघा एक न्यूमेरिक्स दिलेला आहे, तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे की समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असेल तर त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग काढा. आपल्याला माहिती आहे स्पर्श रेषेतील वेग जो आहे तिथे तो भूस्थिर उपग्रह असणार आहे, कारण पृथ्वी जशी फिरते तर त्याला समांतर तो फिरत असतो. हे आपण आताच उच्च कक्षांमध्ये बघितलं होतं. आता दिलेली माहिती लिहून घ्या. जी ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. एम पृथ्वीचा मास 6 × 10⁻24 किलोग्रॅम आहे. पृथ्वीची रेडियस जी आहे ती 6,400 किलोमीटर, म्हणजे आपण त्याला जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये रूपांतर केलं, मीटर मध्ये कन्व्हर्जन केलं तर ते 6.4 × 10⁻6 मीटर. एच उपग्रहाची उंची त्यांनी दिलेली आहे 35,780 किलोमीटर. उपग्रहाचा वेग आपल्याला काढायचा आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे VC = gm/r+h. अशा प्रकारे त्यांच्या जर किमती टाकल्या आणि किमती आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला शेवटी जे 94,48,87,909 इतकं जे अंतर मिळतं त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ते साधारण 3080.245 मीटर पर सेकंड, म्हणजे किलोमीटर मध्ये कन्व्हर्जन केलं तर त्याला अजून 1000 ने आपल्याला भागावं लागेल, डिवाइड करावं लागेल, म्हणजे त्याचा आन्सर येईल 3.08 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे त्या लेवलला त्या उपग्रहाची व्हेलॉसिटी अशा प्रकारे 3.08 किलोमीटर प्रति सेकंद इतकी असेल. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं सुद्धा एक इक्वेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, उपग्रहाला पृथ्वीची एक परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल, म्हणजे आधीच्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला इथे वापरायचं आहे. उपग्रहाची पृथ्वीपासूनची उंची त्यांनी दिलेली आहे 35,780 किलोमीटर. उपग्रहाची चाल आपण काढलेली आहे v बरोबर 3.08 किलोमीटर पर सेकंद. आता समजा हा उपग्रह टी कालावधीमध्ये पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. एक प्रदक्षिणा पूर्ण करताना उपग्रहाने कापलेले अंतर म्हणजे त्याच्या कक्षेचा परिघ, म्हणजे पूर्ण एक परिघ जेव्हा पूर्ण करेल तेव्हा त्याची एक प्रदक्षिणा झालेली असेल आणि म्हणून त्या परिघाचा उल्लेख केलेला आहे. म्हणून चाललेलं अंतर आपण परिघच्या सूत्राने लिहिले 2πr च्या सूत्राने लिहिलेलं आहे. लागलेला कालावधी आपण कॅपिटल टी ने दाखवलेला आहे. आता 2πr/v म्हणजे ह्याचं जर आपण सूत्र केलं तर v ला आपण टी आणि v यांच्यामध्ये एक्सचेंज केला तर टी इकडे जाईल आणि v याला डिवाइड होईल. ह्याच्यामध्ये 2πr ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे कॅपिटल R+h आहे. आर म्हणजेच काय तर त्रिज्या कोणाची, पृथ्वीची, प्लस ज्या हाईटवर जो उपग्रह ठेवलेला आहे ती हाईट आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. अशा प्रकारे सर्व किमती टाकून आपल्याला शेवटी 23.89 तास म्हणजे 23 तास आणि 54 मिनिटं एवढं त्याचं म्हणजे त्याला एवढा वेळ लागेल, म्हणजे साधारण 24 तास त्याला तिथे परिभ्रमण करण्यासाठी लागत असतात, हे आपल्याला इथे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय पाहिलं की कशा प्रकारे मध्यम उंचीवर किंवा उच्च उंचीवर किंवा निम्न उंचीवर ठेवलेला सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करत असतो आणि त्याचा वेगळ्या प्रकारचा उपयोग आपल्याला पृथ्वी तळावर काय काय होत असतो किंवा हवामानशास्त्राचा अंदाज किंवा हवामान आता जे आपल्याला पावसाळ्यामध्ये अंदाज देतं ते अंदाज कशा प्रकारे लावले जातात ते आपल्याला उपग्रहाच्या स्टडीवरून समजून येईल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅप्टरच्या माध्यमातूनच आपल्याला आपलं करिअर पुढे घडवायचं आहे. आपलं करिअर योग्य रीतीने जर करायचं असेल तर आपण अशा प्रकारचे जे लेसन या सायन्स या विषयामध्ये आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी करून आपण 10वी नंतर अशा प्रकारे ह्याच शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला AS विद्यालयाचं म्हणजे एनी टाइम एनिवेअर स्कूल या विद्यालयाचं ऑनलाईन ॲप उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपल्याला तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळतंच, शिवाय आपल्याला असंख्य अशा टेस्टचा अनुभव सुद्धा या ॲपच्या माध्यमातून घेता येतो. धन्यवाद.